मी जान्हवी रौराडे ग्रामविकास विद्यालय या शाळेत वर्ग 9वी इयत्तेत शिकते। मी आज वैखरी पुस्तक वाचलं, त्यामध्ये मला एक पाठ आवडला। त्याचं नाव आहे आईचे डोळे। तो लिहिलेला प्रवीण दवणे यांनी। त्यांची जे लिहिण्याची शैली आहे ती अतिशय सुंदर आहे आणि वाचण्यासारखी आहे। त्यामध्ये असं असते की एक सलील नावाचा मुलगा असतो। जेव्हा तो शिकतो त्याची परिस्थिती एवढी कठीण असते, एवढी कठीण, आणि तो त्यातही शिकतो। जेव्हा त्याचे सर त्याला भेटायला येतात तेव्हा त्याचे सर म्हणतात, तू एवढ्याही परिस्थिती शिकतो? तर तो म्हणते, सर परिस्थिती कशीही असली तरी परिस्थिती ही माणसाला आहे त्यापेक्षाही मोठं बनवते आणि आपली परिस्थिती पाहूनच आपल्याला समोर काय करायचं तो निर्णय आपण घेऊ शकतो। आणि तो म्हणते, माझी आई मला नेहमी म्हणायची की जर आपण आपल्या आई वडिलांच्या मेहनतीचं जर भान ठेवलं ना तर आपण वर्गातल्या शिक्षणानेही पुढे जाऊ शकतो। आणि जे हे क्लासेस लावतात ते ज्या लोकांजवळ पैसे आहेत तेच लावतात, पण जर आपण मन लावून शिकलं तर आपण शाळेतल्या शिक्षणानेही समोर जाऊ शकतो। आणि जर आपण आपल्या आई वडिलांच्या घामाचं भान ठेवलं तर आपण त्यांच्या घामाचं गुलाब पाणी करू शकतो। धन्यवाद।